मी निवडून येऊ अगर न येऊ, मला त्यांच्यासाठी ते करायचं घेतलं की जेवढे कोण आमचे संबंधित आहेत त्यांनी ते सांगितलं की नाही तुम्ही उभारायला पाहिजे आणि आम्हाला तुमच्यासारखा माणूस आमच्या प्रभागात पाहिजे. पण मी जर पोहोचले नाही तर तुमची लेख समजून मग तुम्ही माझ्या पाठीशी राहा आणि तुमचा आवाज महानगरपालिकेत पोहोचणार की तुम्ही मला साथ द्या, तुम्ही मला एक संधी द्या, मी तुमच्यासाठी कायम उभी राहीन. तर असं इतकं पण असं काही अशक्य नाही. लोकांनी जर ठरवलं तर अशक्य असं काहीच नाही. अपक्ष उमेदवार पण आपल्या प्रभागातून निवडून येऊ शकतो. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आगामी महानगरपालिका निवडणूक त्या पार्श्वभूमीवरती आपण प्रत्येक प्रभागामध्ये जे काही नवीन उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या सोबत चर्चा करतोय, त्यांचं जे काही व्हिजन आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आता बघायला गेलं तर मी प्रभाग क्रमांक 14 मधील इच्छुक उमेदवार पूनम काटे यांच्या सोबत मी चर्चा करणार आहे. त्यांचं जे काही व्हिजन आहे ते केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. खरं बघायला गेलं तर म्हणजे 4 प्रभागांचा हा एक प्रभाग, जवळपास 25 ते 26 हजार टोटल मतदान, आणि ह्या प्रभागामध्ये आपण अपक्ष म्हणून उमेदवारी म्हणजे भरलेली आहे. आणि या निवडणुकीला तुम्ही सामोरे जात आहात, कशा पद्धतीचा प्रतिसाद लोकांच्याकडून आपल्याला भेटत आहे? लोकांकडून तर खूप छान प्रतिसाद भेटतोय. आम्ही थोडा वेळाने निर्णय घेतला की आपल्याला इलेक्शनला उभं राहायचं आहे, या उमेदवारी द्यायची आहे. बरेच लोक आमची वाट बघत होते की अजून कसे काही तुम्ही आला नाही. तर आम्ही जेव्हा भेटायला जातो त्यावेळेला समोरून असा रिप्लाय येतो की आम्ही तर तुमची वाटच बघत होतो किती दिवस झालं, कारण की आम्हाला माहितीये की तुम्ही काय कशा पद्धतीनं काम केलं आणि तुम्ही काय करू शकता. त्याच्यामुळे आम्हाला असाच आमच्या प्रभागात नगरसेवक पाहिजे, जेणेकरून आम्हाला 100% गॅरंटी आहे की हा माणूस आमच्यासाठी कायम उभा असणार आहे. त्याच्या इतका असा छान प्रतिसाद आहे. लोक सरळ सरळ स्वतःहून बोलायला लागले, स्वतःहून बोलतायत. बरोबर. काय आपण अशा पद्धतीची कामं ह्या 5, 10, 15 वर्षामध्ये केलेली आहात? कामं म्हणाला तर ज्या वेळेला पूरस्थिती होती, इतकी वाईट परिस्थिती होती की त्यावेळेला जे आहेत ते येऊन फक्त समोरून बघून द्यायचे, हा केवढा पूर आहे, केवढं पाणी आहे. खरं माणसांच्या खऱ्या गरजा कधी चालू होतात ज्या वेळेला पुराचं पाणी पूर्ण जातं, त्यावेळेला घरी नाही म्हणलं तर 2 ते 3 फुटापर्यंत गाळ साचलेला असतोय. लोकांना डोळ्यात असं पाणी असते अक्षरशः की ही घाण काढायची कशी आहे. महानगरपालिकेचा टँकर एवढा म्हणजे सगळ्यांपर्यंत नाही पोहोचू शकत. तर त्यावेळेला आम्ही आम्ही स्वतः टँकर उपलब्ध करून दिले, जेणेकरून त्यांच्या घरातली सगळी गाळ निघावा. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं की अरे म्हणजे घाण जरी निघाला तरी घरात दुर्गंधी असते. त्यावेळेला औषध फवारणी म्हणा, त्या लोकांची 15 ते 20 दिवस आपण राहण्याची व्यवस्थित सोय, जेवणाची सोय, त्यांच्या अगदी छोट्यातल्या छोट्या गरजा आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न केला, त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. महापुरासोबत त्यावेळेला असणारे, म्हणजे तुम्ही म्हटलात की पूर आल्यानंतर पाणी असताना बरेच जण येतात, पण ज्या वेळेला पाणी जातं गाळ काढण्यासाठी कोण येत नव्हतं. त्यावेळेला तुम्ही त्यामध्ये उतरून स्वतः काम केलेलं आहे आणि हे आव्हानात्मक होतं. त्यामध्ये त्या वेळेला असणारा महापुरासोबत कोरोना देखील आला होता. त्यावेळेला असं काही भरीव काम केलेलं आहे का? कोरोनामध्ये तर बऱ्याच आमच्या प्रभागात अशी घर आहेत की ज्यांचं हातावरचं पोट आहे, म्हणजे घरातून बाहेर पडल्याशिवाय त्यांच्या घरी म्हणजे काही येणं शक्य नाही. त्याच्यामुळे त्यावेळेला आम्ही काय केलं की ज्यांच्या हातावरची पोट आहेत त्यांना आम्ही धान्य वाटप म्हणा, ज्यांच्या घरी कोरोनाचे आपले पेशंट सापडलेत त्यांच्या पूर्ण बिल्डिंग मध्ये औषध फवारणी म्हणा, असे आम्ही उपक्रम राबवले. आता ज्या वेळेला आपण प्रभागामध्ये फिरताय त्यावेळेला कोणकोणते असे प्रलंबित प्रश्न आपल्याला दिसत आहेत की जे पूर्ण करायला पाहिजेत? सगळ्यात पहिला तर रस्ते. इथं कमर्शियल एरिया असल्यामुळे खूप आपल्या इथं बँक म्हणा, हॉटेल म्हणा, असे खूप कमर्शियल ऑफिसेस वगैरे आहेत. तर त्याच्यामुळे पार्किंगची सगळ्यात मोठी एक समस्या आहे. रस्ते खराब आहेत, त्या रस्त्यांची डागडुजी झाली पाहिजे, कचरा उठाव वेळच्या वेळी झाला पाहिजे, भटकी कुत्री खूप फिरतात त्यांच्यावर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. तुम्ही मगाशी बोलताना मला म्हणालात की निवडणुकीच्या या रिंगणामध्ये आम्ही थोडंसं लेट आलो. मग हा जो निर्णय घेतलात की बाबा हे आपल्याला लढायचंच आहे, हा निर्णय तुम्ही का घेतलात आणि कशासाठी घेतलात? कारण की आम्ही जे यापूर्वी जे काही सामाजिक कार्य केले, महिलांसाठी म्हणा, लहान मुलांसाठी म्हणा, वृद्धांसाठी म्हणा, तर त्यांच्याकडून आम्हाला असं होतं की नाही ही तुमची वेळ आहे, तुम्ही आमच्या वेळेला उभारला, आता आम्ही तुमच्या वेळेला उभारायची वेळ आहे आणि आमची तर मनापासून अशी इच्छा आहे की तुम्ही उभा राहा, आम्ही आहे. त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की जेवढे कोण आमचे संबंधित आहेत त्यांनी ते सांगितलं की नाही तुम्ही उभारायला पाहिजे आणि आम्हाला तुमच्यासारखा माणूस आमच्या प्रभागात पाहिजे. म्हणजे एका बाजूला बघायला गेलं तर स्वतःचा निर्णय नसून हा लोकांचा दिलेला म्हणण्यापेक्षा लादलेला निर्णय आहे असं म्हणूया आपण.
हो हो. निवडणूक म्हटल्यावरती आरोप प्रत्यारोप ह्या सगळ्या गोष्टी आल्याच. त्याच्यासोबत येतात ते म्हणजे चॅलेंज सगळ्यात जास्त असतं ते म्हणजे त्या लोकांच्या पर्यंत पोहोचणं, त्यांना विश्वासात घेणं की कशा पद्धतीनं आपण ह्या निवडणुकीसाठी कपॅबल उमेदवार आहे. तुम्ही तुमच्याबद्दल लोकांना काय सांगू इच्छिता की कशा पद्धतीनं तुम्ही योग्य उमेदवार आहात? आतापर्यंत जे काय आम्ही सामाजिक कार्य केले ते बऱ्याच लोकांनी समोरून बघितलेलं आहे की ही माणसं कशी आहेत, की कोणत्या पद्धतीनं काम केलंय आणि कोणत्या पद्धतीनं काम करू शकतात. आणि तसं बघायला गेलं तर तरुण पिढीला लोकांनी संधी दिली पाहिजे. आता जे काय आमच्या ऑपोजिटला जे उमेदवार आहेत ते थोडेसे म्हणजे एजेड आहेत. तर तुम्ही तरुण लोकांना संधी दिली तर तुमचा जो काही आवाज आहे तो तिथं पुढे तुमचे जे प्रश्न आहेत ते समोर मांडू शकते. अशा लोकांना तुम्ही संधी द्या. ज्या ह्या निवडणुकीमध्ये आपण आता उतरले असताना कोणकोणते मुद्दे घेऊन तुम्ही उतरणार आहात, म्हणजे प्रश्न प्रलंबित सोडवण्यासाठी तुम्ही तत्पर राहणार आहात? महिलांसाठी अशा खूप उपाययोजना आहेत. त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत म्हणण्यापेक्षा बऱ्याच जणांना त्या माहित सुद्धा नाहीत. त्या आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. तसं बघायला गेलं तर आपलं कोल्हापूर तसं सुरक्षितच आहे. खरं आपल्या इथं चोरीचं प्रमाण, महिलांसाठी सुरक्षितेसाठी मला आणि मुलींसाठी मला त्यांच्यासाठी काहीतरी आपले कोचिंग क्लासेस म्हणा, कराटे क्लासेस म्हणा, असं मी निवडून येऊ अगर न येऊ मला त्यांच्यासाठी ते करायचंच आहे. आणि सीसीटीव्ही फुटेज आपल्या प्रभागात जर आपण सगळीकडे सीसीटीव्ही बसवले तर आपल्या पूर्ण प्रभागात चोरीचं प्रमाण होणार नाही, महिलांसाठी पण सुरक्षित आपले हे ऍक्सिडेंटचे वगैरे प्रकार होणार नाही. प्रभाग बघायला गेलं तर ताई पूर्णपणे विखुरलेला आहे. पलीकडच्या बाजूला न्यू शाहूपुरी आहे, इकडच्या बाजूला शाहूपुरीचा हा भाग जो येतो. त्या लोकांना, मतदारांना आपण कशा पद्धतीने भेटत आहात आणि त्यांच्याकडून आपण कशा पद्धतीनं मत मागत आहात? सगळ्यांना भेटल्यावर मी एकच म्हणते की तुम्ही असा उमेदवार निवडा जो पुढे जाऊन काम करू शकतो. तुमचा जो काय आवाज आहे, तुमचे जे काही प्रश्न आहे ते समोर मांडू शकतो. अशा लोकांना तुम्ही संधी द्या, जेणेकरून तुम्हाला पण उद्या असं बोट दाखवायची वेळ येणार नाही की हे काम तुम्ही केलंच नाही, आम्ही तुम्हाला निवडून दिले. तर ते मला त्यांचे जे काही मुद्दे आहेत, त्यांचे जे प्रश्न आहेत ते समोर मांडायचे आहेत आणि त्याच्यासाठी तुम्ही मला एकदा संधी द्यावी लागते आणि तरुण पिढीला तुम्ही संधी द्या. मगाशी आपण म्हटलात की तुम्ही असेल, तुमचे मिस्टर गणेश दादा असतील, की तुम्ही कशा पद्धतीनं पूर्णपणे ह्या समाजकार्यामध्ये वाहून घेतलेला आहात, त्याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे आज निवडणूक लागली आणि कालपासून आपण उठलोय आणि काम म्हणजे मतदानाचा प्रचार करत सुटलोय अशा पद्धतीनं नाही. बघायला गेलं तर सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं म्हणजे भरीव योगदान आहे. तर ते कधीपासून ह्याची सुरुवात झाली? तसं माझ्या मिस्टरांना तर लहानपणापासूनच आवड आहे की आपण लोकांसाठी काहीतरी करावं लागतं आणि त्यांचा माझा जन्म पण तिथलाच आहे, त्यांचा पण तिथलाच आहे. ही पण एक सर्वसामान्य कुटुंबातलीच मुलगी आहे. मला पण लहान असताना असं वाटत होतं की लोकांसाठी आपण काहीतरी करावं, पण ते म्हणण्यापेक्षा ते करण्यासाठी कोणाच्या तरी आपल्याला पाठीमागं आपल्या खंबीरपणे उभं राहावं लागतं. आणि देवाच्या आशीर्वादानं मिस्टरांमुळे मला सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याची ही संधी मिळाली. त्याच्यामुळं माझे जे काही लहानपणापासून स्वप्न होतं की आपण काहीतरी करावं लागतंय ते मला त्यांच्या रूपानं करायची आता संधी मिळाली. एका बाजूला ही निवडणूक बघायला गेलं तर जबाबदारी आहे आणि दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर आव्हान आहे. कसं बघताय याकडे? जबाबदारी म्हणायला गेला तर ह्याच्या आधी गेली 10-15 वर्ष ज्यांच्याकडे ही जबाबदारी होती त्यांनी कशा पद्धतीनं पार पाडली, तर तुम्हाला कशा पद्धतीने हवी आहे, म्हणजे तुमच्या प्रभागात काय नवीन झालं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे, तर ती जबाबदारी पार पाडण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन. आणि तरुण पिढीला तुम्ही सगळ्यांनी संधी दिली पाहिजे. आव्हान म्हणाला तर प्रभाग आता इतका मोठा झालाय की जुना जो प्रभाग होता तेवढा मर्यादित न राहता 26,000 लोकांचा हा प्रभाग झालाय आणि एवढ्या लोकांपर्यंत पोहोचणं थोडंसं अशक्य आहे. पण मी सोशल मीडियाच्या मार्फत म्हणा किंवा जे आमचे जवळचे संबंध आहेत त्यांच्या थ्रू मी पोहोचण्याचा प्रयत्न करते. पण मी जर पोहोचले नाही तर तुमची लेख समजून मग तुम्ही माझ्या पाठीशी राहा आणि तुमचा आवाज महानगरपालिकेत पोहोचणार असं मी तुमच्या वतीनं मी ग्वाही देते. आणि तुम्ही माझ्या पाठीशी राहा, तुम्ही मला साथ द्या, तुम्ही मला एक संधी द्या, मी तुमच्यासाठी कायम उभी राहीन. निवडणूक म्हणल्यावरती ताई ह्या सगळ्या गोष्टी आल्या, पण लोकांना आव्हान काय करायला आपण? अपक्ष उमेदवार असाल तर बरेच लोक असं म्हणतात की ताकद कमी पडेल किंवा तुम्ही नाही पोहोचणार वगैरे. तर असं इतकं पण असं काही अशक्य नाही. लोकांनी जर ठरवलं तर योग्य तो उमेदवार आपल्याला महानगरपालिकेत पाठवायचा आहे, तर अशक्य असं काहीच नाही. अपक्ष उमेदवार पण आपल्या प्रभागातून निवडून येऊ शकतो.
पलीकडच्या बाजूला बघायला गेलं तर महाविकास आघाडी आहे, इकडच्या बाजूला बघायला गेलं तर महायुती आहे, वरिष्ठ नेत्यांनी मोठ्या पद्धतीने ताकद लावलेली आहे आणि तुम्ही मात्र वादळात म्हणजे दिवा लावायचे एक काम करताय. काय वाटतं याच्याबद्दल? काय नाही, मला जनतेवर विश्वास आहे. हा. जनता योग्य तो उमेदवार निवडून देईल. हम्म. कारण की जनतेला पण असा उमेदवार पाहिजे की तो खरंच काम करू शकेल. त्या पद्धतीने जनता उत्तर देईल असं तुम्हाला वाटतंय का? 16 तारखेला काय होईल? नक्कीच नक्कीच. मला तर जनतेवर इतका विश्वास आहे की जनता मला 100% जास्तीत जास्त मताधिक्याने महानगरपालिकेत पाठवणार. कारण की जे काय आम्ही सामाजिक कार्य केलंय किंवा आम्ही जनतेला पण माहिती की हे काय करू शकतात, त्या जोरावर मला जनतेकडून 100% विश्वास आहे की ते मला नक्की पाठवणार. आणि पहिली अपक्ष नगरसेविका म्हणून येत्या मी 16 तारखेला महानगरपालिकेत 100% जाणार. निश्चितच बघायला गेलं तर कोणताही पक्ष नाही, कोणत्याही पक्षाची साथ नसली किंवा कुठल्याही अपक्ष जरी लढत असलो तरी मी माझं व्हिजन क्लिअर आहे. केलेले जी काही कामं आहेत त्या कामांच्यावरती मी निवडणूक लढत आहे आणि ही कामं लोकांनी माझी पाहिलेली आहेत. त्याच्यामुळे लोक भरघोस मतांनी मला विजयी करतील अशा पद्धतीचं मत ताईंनी या आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेलं आहे. खरं बघायला गेलं तर केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांच्यासोबत आता बातचीत केली. त्यांचं जे काही व्हिजन आहे, त्यांची जी काही मतं आहेत ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. खरं तर तुम्हाला हा व्हिडिओ, तुम्हाला ही मुलाखत कशा पद्धतीने वाटली हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. केके न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वारीकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.